का एक मिनिट. हा, आपण लाईव्ह गेलेलो आहोत, आपण चालू करू शकतो. हॅलो हॅलो. गुरु का हॅलो. सुरू हा कर. हा हा सुरू कर लक्ष्मी. नमस्ते. मी लक्ष्मीकांत खोबरेकर, कार्यवाह बॅरिस्टर नाथपै सेवांगण. संत नामदेवरायांच्या 750व्या जयंती वर्षानिमित्त रिंगण वार्षिकांक व बॅरिस्टर नाथपै सेवांगण यांनी रिंगण अभ्यासताना ही अभिनव प्रश्न मंच स्पर्धा घेतली होती. त्याला लोकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला. त्याचा बक्षीस वितरण समारंभ आत्ताच सेवांगणच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संपन्न झाला. आज नामदेवरायांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने नामदेवरायांचे जीवन व कार्य या संदर्भात ही लाईव्ह चर्चा आपण आयोजित केलेली आहे. चर्चेत सहभागी सर्वांचं मी स्वागत करतो. आणि सर्वात प्रथम कॉम्रेड संपत देसाई, कार्याध्यक्ष श्रमिक मुक्ती दल. कॉम्रेड म्हटल्यानंतर ते देवधर्म नाकारणारे असे बहुतेकांचे मत असते, पण संपत देसाई हे वारकरी संत परंपरेला घट्ट धरून आहेत. शोषितांच्या अनेक लढ्यांमध्ये, धरणग्रस्तांच्या लढ्यामध्ये त्यांनी धडाडीने नेतृत्व केलेले आहे. हिंदू मुस्लिम दंगली, त्या दंगली थांबवण्यामध्ये महत्वाचा सहभाग त्यांनी दिलेला आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ते आघाडीवर असतात. तर कॉम्रेड संपत देसाई, त्यांचा विषय आहे क्रांतिकारक संघटक नामदेवराय. धन्यवाद. धन्यवाद. मी संपत देसाई. माझी ओळख आताच थोडक्यामध्ये करून दिलेली आहे. आज आपण फेसबुक लाईव्ह येत आहोत आणि फेसबुक लाईव्हचा विषय जो आहे तो म्हणजे संत नामदेवांच्या 750व्या जन्मशताब्दी 750व्या स्मृती दिनानिमित्तानं, स्मृती वर्षानिमित्तानं आपण त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेत आहोत. आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं संत नामदेवराय समजून घेणे हा खरं तर आजच्या फेसबुक लाईव्ह येण्यापाठीमागचा मुख्य हेतू आहे. खरं तर आपण जेव्हा संत नामदेवरायांच्या बद्दल बोलायला सुरुवात करतो तेव्हा नामदेवराय म्हटलं की अख्खी संत परंपरा, संत चळवळ आपल्या नजरेसमोर येते. कारण नामदेवरायांनीच संत परंपरेचा विस्तार, प्रसार आणि जो विस्तार आहे तो विस्तार संत नामदेवरायांनी केला आहे हे आपल्याला माहिती आहे. खरं तर नामदेवराव हे क्रांतिकारक संघटक होते असा जेव्हा मला विषय दिला जातो तेव्हा मी असा विचार करतो की क्रांतिकारक संघटक म्हणजे काय आणि कुणाला क्रांतिकारक संघटक आपण म्हणावं असा जेव्हा मी विचार करतो मग नामदेवरायांच्या एकंदरीत जीवन व्यवहाराकडे जातो. नामदेवरायांचे क्रांतिकारकत्व शोधताना तत्कालीन समाज व्यवस्था आपल्याला पहिल्यांदा पाहावी लागेल. तत्कालीन समाज व्यवस्था काय होती, त्या समाज व्यवस्थेची क्रांतिकारकत्व काळ हा 13व्या शतकाचा काळ आहे. आणि 13व्या शतकाच्या काळामधली भारतातली आणि विशेष करून महाराष्ट्रामधल्या जी काही समाज व्यवस्था होती ती समाज व्यवस्था जाती उतरंडीच्या पायावर उभी होती, जाती उतरंडीच्या आधारावरती उभी राहिली होती. आणि मग जाती उतरंडीला नकार देणं आणि समतेचं तत्वज्ञान पुढे घेऊन जाणं हा विचार जेव्हा संत नामदेवराय घेऊन उभे राहतात तेव्हा मला खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये क्रांतिकारकत्व दिसतं. म्हणजे नामदेवराव क्रांतिकारक संघटक म्हणत असताना क्रांती म्हणजे काय, क्रांती म्हणजे सहज सोपी आणि आपल्याला सहज समजणारी भाषा, सहज समजणारी व्याख्या म्हणजे क्रांती म्हणजे एकंदरीत समाजामध्ये गुणात्मक बदल करणे म्हणजे क्रांती, असा साधा सोपा अर्थ मी या सगळ्या क्रांतीचा घेतो. तर नामदेवरायांनी काय केलं तर नामदेवरायांचं एक जे प्रसिद्ध असं वचन आहे ते म्हणजे नाथू कीर्तनाच्या अंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे ज्ञानदीप आणि ज्ञान देणं आणि ज्ञान घेणं
हे एका विशिष्ट जातीकडं विशिष्ट जातीची त्यावर मक्तेदारी होती आणि या मक्तेदारीला पहिला तडाखा, पहिलं जे काय त्याच्या विरोधातला जो पहिला हुंकार आहे तो नामदेवरायांनी केला. नाचू कीर्तनाचे रंगी, नाण दीप लावू जगी, अशा पद्धतीचा एक पुकारा करून नामदेवरायांनी या सगळ्या मक्तेदारीच्या विरोधामध्ये एक बंड केलं, एक विद्रोह केला. म्हणून मला खऱ्या तर नामदेवराय मला क्रांतिकारक वाटतात. म्हणजे नामदेवरायांच्या क्रांतिकारकाबद्दल असं बोलत असताना सर्व प्रकारच्या शोषणाला नकार देणं आणि समतेच्या आधारावरला नवा समाज उभा करणं हे वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. आणि या तत्वाच्या आधारावरच नामदेवराय पुढं आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात, अनेक ठिकाणी ते आपल्याशी हितगुज करतात. म्हणून मला नामदेवरायांच्या मधलं क्रांतिकारकत्व स्पष्टपणे दिसून येतं. खरं तर याच्याबद्दल जी काय वारकरी परंपरेबद्दलची एकूण मांडणी आहे, वारकरी परंपरा नेमकी काय आहे याच्याबद्दल आपण जेव्हा संत बहिणाबाईंचा अभंग घेतो आणि त्या अभंगामध्ये बहिणाबाई म्हणतात की ज्ञानदेव रचिला पया उभारिले देवालिया, नामात तयाचा किंकर तेने विस्तारिला आवार. म्हणजे हा जो काय संत परंपरेचा जो काय आवार आहे, संत परंपरेची जी व्याप्ती आहे, ती व्याप्ती विस्तारण्याचं काम, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम हे संत नामदेवरायांनी केलं. हा एखादी संघटना जेव्हा वाढवायची असते, एखाद्या संघटनेचा जेव्हा विकास करायचा असतो, तेव्हा त्या संघटनेला काहीतरी तत्व असते, तत्वज्ञान असते त्या पाठीमागं, आणि ते तत्वज्ञान घेऊन ते त्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्या संघटनेच्या पातळीवर केला जातो. म्हणजे वारकरी परंपरा ही एक संघटना आपण म्हटलं तर वारकरी परंपरेमध्ये जे तत्वज्ञान आहे, जो विचार आहे, तो विचार समतेच्या पायावर उभारणारा, त्याला नकार देणारा जो विचार घेऊन आपल्या दिसतात. खरं तर नवा शोषण विरहित समतेवर आधारलेला समाज अस्तित्वात यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल याची पूर्ण जाणीव ही संत नामदेवरायांना होती. म्हणूनच ते 13व्या शतकामध्ये सर्व जात समूहामधल्या, म्हणजे एक असा विशिष्ट जात समूह नाही तर सर्व जात समूहामधल्या लोकांना पुढे घेतात, आपल्या सोबत घेतात आणि आपलं संघटन अधिक बळकट आणि अधिक ताकदवान करतात. म्हणजे आज आपण बघतो की जाती अंताची भाषा बोलली जाते, जाती निर्मूलनाची भाषा बोलली जाते, पण ही सगळी भाषा बोलत असताना केवळ विशिष्ट जातीची, विशिष्ट समूहाचं संघटन केलं जाते आणि त्या संघटनाच्या आधारावर जाती अंताची भाषा केली जाते. पण संत नामदेवराय मात्र याच्या पुढे जातात. 13व्या शतकामध्ये ते अशा पद्धतीने एक नवी रचना, संघटनात्मक नवी रचना उभी करतात की ज्या रचनेमध्ये सर्व जात समूहातल्या नेतृत्व पुढे येताना आपल्याला दिसून येतंय. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्याल तर परिसा भागवत हे जातीनं ब्राह्मण आहेत, पण ब्राह्मण असले तरी ते नामदेवरायांचे कट्टर शिष्य आहेत. नामदेवरायांच्या सोबत ते काम करतात. नामदेवरायांचा विचार आणि संत परंपरेचा विचार ते पुढे वेगानं घेऊन जाताना आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला विसोबा खेतर सारखे आहेत जे लिंगायत आहेत, ज्या लिंगायतांचं तत्वज्ञान हे सुद्धा इथल्या जाती व्यवस्थेला आणि विषमतेला पूर्णतः नकार देणार आहे. या तत्वज्ञानावर आधारलेला सुद्धा एक संत नामदेवरावांच्या सोबत आहे. तिसरं म्हणजे आपले गोरोबा काका आहेत जे जातीनं कुंभार आहेत, त्यांचा परंपरेनं व्यवसाय इथल्या सगळ्या जाती व्यवस्थेनं त्यांना मडकी बनवण्याचा जो व्यवसाय दिला आहे. म्हणजे जन्मावरून व्यवसाय ठरवण्याची जी जाती व्यवस्थेचं जे लक्षण आहे त्या लक्षणाला सुद्धा हे धक्का देतात आणि संत गोरोबा काका सारखा माणूस हा नामदेवरायांचा सोबती, नामदेवरायांचा सहकारी बनतो. हे या सगळ्याचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. तिसऱ्या बाजूला आपण बघतो की संत नरहरी सोनार आहेत, त्याबरोबरच सावतामाळे आहेत आणि चोकोबा सारखा अस्पृश्य असलेला म्हणजे अगदी हीन जातीच्या मधला संत सुद्धा नामदेवरायांचा सोबती आहे, नामदेवरायांचा सहकारी आहे. आणि अशा सगळ्यांना सोबत घेऊन नामदेवराय एक नवी क्रांतिकारक विचारधारा घेऊन संपूर्ण भारतभर आपल्याला फिरताना दिसतात. म्हणून मला असं म्हणावं वाटते की जाती अंताचा विचार करणारी जी मंडळी आज आहेत आणि ज्यांना जाती निर्मूलन करायचं आहे त्यांनी 13व्या शतकाकडे जावं. 13व्या शतकाकडे जरा पाहावं. नामदेवरायांनी जी कृती केली, नामदेवरायांनी जो कार्यक्रम हाती घेतला आणि सर्व जातीतल्या लोकांना एकत्र घेऊन एक समतेचा पुकारा केला, त्या दृष्टीनं मला नामदेवराय आजच्या घडीला, आजच्या वर्तमान काळामध्ये सुद्धा अत्यंत रिलेव्हंट वाटतात. संदर्भ त्यांचा आत्ताच्या काळात सुद्धा ते संदर्भाचे वाटतात आणि ते महत्वाचे वाटतात असं मला या निमित्तानं सांगावं असं वाटतंय.
हे सगळी माणसं म्हणजे ज्यांची मगाशी मी नावं घेतली ती सगळी माणसं खरं तर स्वतंत्र प्रतिभेची आहे. म्हणजे त्यांची प्रतिभा इतकी टोकदार आहे की त्या प्रतिभेचा माणूस आपल्या जवळ घेऊन आपण महाराष्ट्रभर फिरणं, देशभर फिरणं हे आत्ताच्या घडीला तरी कुठलाही प्रतिभावंत कार्यकर्ता करताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे आजचा कवी एखादा घेतला तर चांगला कवी दुसऱ्या कवीची कविता चांगली आहे असं कधी म्हणत नाही. पण संत नामदेवराय मात्र या संत नामदेवरायांना माहिती आहे की आपल्याला जर हा समाज बदलायचा असेल, या समाजामध्ये समाज जो जाती उतरंडीच्या आधारावरचा आहे, जो विषमतेच्या पायावर उभारलेला आहे, जो इथल्या अंधश्रद्धांना खतपाणी घालतो, हा समाज जर आपल्याला बदलायचा असेल तर आपल्याला आपल्यासोबत सर्व जात समूहातली माणसं असली पाहिजेत. आणि ती माणसं केवळ माणसं नाही तर ती प्रतिभावान आणि ती कट्टर अशा पद्धतीनं विचार आपला घेऊन पुढे जाणारी माणसं आपल्यासोबत असायला हवेत, याचा विचार नामदेवराव 13व्या शतकामध्ये करतात. म्हणूनच ते सगळी माणसं म्हणजे सगळ्या जात व्यवहारातून आलेली माणसं आपल्या सोबत घेताना दिसतात. म्हणजे अगदी आपल्या संत जनाबाई सारखी दाशी असलेली बाई ती काय म्हणते की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, पंढरीचे पेठे मांडियले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी म्हणे देवा झाले मी वेसवा, रिधाले केशवा घर तुझे. म्हणजे इतका क्रांतिकारक विचार करणारी बाई सुद्धा आपल्या सोबत त्यांनी आपल्या सोबत या सगळ्या परंपरेच्या आणि प्रचार आणि प्रसारासाठी घेतलेल्या आहे. खरं तर हे सगळं सांगत असताना प्रत्येक संत म्हणजे जे नामदेवरायांचे सहकारी आहेत, ज्यांना घेऊन नामदेवरायांनी ही जी काय चळवळ आहे ही चळवळ व्यापक बनवण्याचं काम केलेलं आहे, तर त्यामध्ये सगळे संत जे आहेत त्या सगळ्या संतांच्या बद्दल नामदेवराय अत्यंत कृतज्ञ आहेत आणि त्यांच्याबद्दल ते सुद्धा कौतुकानं बोलताना आपल्याला दिसतात. खरं तर हे सगळे संत हे क्रांतिकारक संत आहेत. म्हणजे अगदी संत नामदेवांचा, संत ज्ञानेश्वरांचं जर आपण बघितलं तर संत ज्ञानेश्वर म्हणतात की माझ्या मराठीचे बोल कौतुके. म्हणजे मराठीमध्ये लिहिणं सुद्धा चुकीचं होतं, मराठीमध्ये लिहिणं सुद्धा पाप होतं. संस्कृत हीच देवाची भाषा, संस्कृत भाषेमध्ये लिहिलं तरच ते खरं तर ज्ञान आहे. अशा पद्धतीची जी काय मांडणी तत्कालापर्यंत केली जात होती त्या मांडणीला छेद देण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं. आणि एक मराठीमधली जी काय लालित्य आहे, मराठीमधली जी काय संपन्नता आहे, ती संपन्नता आपल्या सगळ्या मराठी माणसांच्या पर्यंत पोचवून एक बंडाचं बंड संत ज्ञानेश्वर करताना आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला संत सावतोबा सारखा माणूस की ज्याने श्रमाची सांगड ही ज्ञानाशी घातली. म्हणजे केवळ श्रम करणाऱ्या माणसांच्या श्रमिकांच्या मध्ये ज्ञान नसतं अशा पद्धतीचा जो काही विचार आपल्याला आतापर्यंत या व्यवस्थेने या परंपरेने दिला होता त्याला छेद देण्याचं काम संत सावतोबा करतात. आणि आपल्या संत चोखोबा म्हणतात कोण तो सोहळा कोण तो ओवळा, अशा पद्धतीची एक भूमिका घेणारी ही सगळी मंडळी नामदेवरायांच्या सोबत आहेत. आज आपण बघतो की एखादी क्रांतिकारक संघटना किंवा एखादी विचारधारा पुढे जायची असेल, ती संघटना जेव्हा वाढते तेव्हा मग नेतृत्वाचा प्रश्न तयार होतो आणि मग त्या संघटनांच्या मध्ये फूट आणि दुही सुरू होते. पण नामदेवराव इतके कसबे आहेत, इतके हुशार आहेत की त्यांनी ह्या सगळ्या प्रतिभावान माणसांना संघटित केलेलं आहे आणि ते संघटित करून त्यांनी आपला विचार आणि प्रसार, तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केवळ महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नेलेला आहे. म्हणजे त्या सगळ्यामध्ये ते सगळ्यांना बांधून ठेवतात. हे बांधून ठेवण्याचं जे कसब आहे ते उत्तम संघटकाचं कसब आहे आणि त्यामध्ये केवळ संघटक नाहीत तर ते क्रांतिकारक विचारधारेच्या आधारावर काम करणाऱ्या संत परंपरेला, संतांना ते सगळे बांधून ठेवतात आणि एक नवी चळवळ आपल्यासाठी ते घेऊन पुढे येतात. हे या निमित्तानं मला अत्यंत महत्वाचं वाटतंय. खरं तर कोणतीही संघटना असेल किंवा कोणतंही तत्वज्ञान असेल तर त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी दोन गोष्टी हव्या लागतात. एक म्हणजे संघटनात्मक केडर असावं लागतंय आणि दुसरं संस्थात्मक रचना असावी लागते. आणि ही संस्थात्मक रचना करण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलेलं आहे. फडांची निर्मिती केली, फडाची स्थापना केली आणि फडाच्या स्थापनेच्या आधारावर संत परंपरेला एक संस्थात्मक रूप संत नामदेवांनी दिलं. आणि मग याच्या आधारावर आज आपण बघतो की आज आपल्याकडे वास्करांचा फड आहे, देहूकरांचा फड आहे, आजरेकरांचा फड आहे, सातारकरांचा फड आहे. असे अनेक फड आहेत की ज्या फडाच्या माध्यमातून संत परंपरेचा विचार, संतांचा विचार, समतेचा विचार अगदी तळागाळातल्या श्रम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, अक्षरांची ओळख नसलेल्या माणसांच्या पर्यंत या फडांच्या माध्यमातून हा विचार सगळा गेला आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की क्रांतिकारक विचारधारेला संस्थात्मक आणि संघटनात्मक
रूप देण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलेलं आहे. हे आपल्याला ठामपणे आणि स्पष्टपणे सांगता येऊ शकतंय. खरं तर भाषिक अस्मितेच्या पलीकडे सुद्धा नामदेवराव जाताना दिसतात. म्हणजे आज आपल्याकडे बघतोय की मी मराठी माणसाला फक्त महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार, अशा पद्धतीची भूमिका काही पक्ष संघटना घेताना दिसतात. अशा वेळेला संत नामदेवराय 13व्या शतकामध्ये भाषेच्या पलीकडे जातात आणि मानवता हाच त्यांचा मुख्य धागा बनतो. म्हणजे कोणतीही अस्मिता ही माणसाला संकुचित बनवते. तर या संकुचितवादाच्या पलीकडे जात माणसाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टी, एक व्यापक विचार नामदेवराय आपल्याला देताना दिसतात. म्हणूनच मला नामदेवरावांचं क्रांतिकारक त्यामध्ये दिसते. दुसरा जो आहे तो म्हणजे त्यांनी भाषेमध्ये सुद्धा एक महत्वाचं काम केलेलं आहे. केवळ भाषा ही सुद्धा क्रांतिकारक बनू शकते. म्हणजे मराठीमध्ये लिहिण्याचं कामच होतं. अभंग नावाची नवी रचना नामदेवरायांनी उभी केली आणि गवळणी असतील, विरहिणी असतील, याच्या माध्यमातून एक नवा क्रांतिकारक विचार त्यांनी आपल्या समोर मांडलेला दिसून येतो. खरं तर या सगळ्याचा विचार आपण जर केला तर नामदेवराव केवळ आपल्याला आपलं तत्वज्ञान, आपल्या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करताना दिसत नाही, तर आपल्या सोबतच्या सहकार्यांची सुद्धा उंची वाढवताना दिसतात. म्हणजे आपल्याकडे आज बघतो आपण की संघटनेमध्ये एखादा नेता मोठा असेल तर तो दुसऱ्या नेत्याला काही मोठा होऊ देत नाही. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 13व्या शतकात जर आपण गेलो तर 13व्या शतकामध्ये नामदेवराव मात्र आपल्याला प्रत्येक आपल्या सहकार्याची स्तुती, त्याचं गुणगान आणि त्याचं मोठेपण सांगताना आपल्याला दिसतात. म्हणजे तिन्ही देव जैसे परब्रह्मत्व ठसे, जगी सूर्य जैसे प्रकटले, असे ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ आणि सोपानदेवांच्या बद्दल नामदेवराव आपल्याला सांगताना दिसतात. सावता सागर प्रेमाचा आगर, इतका उदात्त विचार हा नामदेवराव आपल्या सहकार्यांच्या सोबत करतात. चोका मेळा संत भला, त्याने देव भुलविला, अशी नामदेवरायांची शिष्य असलेली संत जनाबाई सांगते. म्हणजे आपल्या सहकार्यांच्या बद्दल, आपल्या सोबत्यांच्या बद्दल इतक्या उदार पद्धतीनं आणि इतक्या त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं नेतृत्व विकसित करण्याचं काम आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचं काम नामदेवराय आपल्या अभंगातून, आपल्या लेखणीतून आपल्याला करताना दिसत आहेत. म्हणूनच मला नामदेवराव या सगळ्या पार्श्वभूमीवर एक क्रांतिकारक संघटक म्हणून अत्यंत महत्वाचे वाटतात आणि त्या दृष्टीनं नामदेवरायांनी केलेलं काम हे मला क्रांतिकारक वाटतंय. आजच्या सगळ्या वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर नामदेवरायांच्या नंतर अशा पद्धतीनं सर्व जात समूहातल्या नेतृत्वाला सोबत घेऊन समतेचा विचार पुढे नेणारी एक दोनच माणसं मला आतापर्यंतच्या कालखंडामध्ये दिसतात. एक म्हणजे महात्मा फुले, की ज्यांनी सांगितलंय की ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणासी धरावे पोटाशी बंधुपरी. म्हणजे ख्रिस्त असेल, महमद असेल, मांग असेल, ब्राह्मण असेल, या सगळ्यांना आपल्याला पोटाशी धरून आपल्याला पुढे घेऊन जायचंय. ही नामदेवरायांची परंपरा ज्योतिबांच्या पण येते आणि मग ज्योतिबाची ही परंपरा पुढे जाऊन महात्मा गांधी पुढे नेताना दिसतात, की ज्यामध्ये त्यांनी सर्व जातीच्या लोकांना पुढे आणलं, सर्व जातीच्या लोकांना, सर्व धर्माच्या लोकांना आपल्या सोबत भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये घेतलं. स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये आला. हा जो सगळा विचार आहे, हा सगळ्या विचाराचा पाया, या सगळ्या विचाराची जी भूमिका आहे, ही भूमिका आपल्याला संत परंपरेतून आपल्याकडे चालत आलेली दिसते असं मला वाटतंय. हे सगळं क्रांतिकारकत्व माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं वाटतंय आणि या सगळ्या क्रांतिकारकत्वाचा विचार केला तर नामदेवराव हे आपल्या दृष्टीनं एक क्रांतिकारक संघटक आहेत हे आपल्याला म्हणता येऊ शकते, हे आपल्याला स्पष्टपणे जाणता येऊ शकते. म्हणून नामदेवरायांच्या पुण्यतिथीनिमित्तानं पुन्हा एकदा संत नामदेवरायांना अभिवादन करतो आणि लाईव्ह चर्चेमध्ये मला सहभाग होता आला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि पुढचं आता ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी पुढे बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद देसाई सर. आत्ताच्या काळात नामदेवराय महाराजचे रिलेट होतात ते आपण सांगितलं. परंपरेला संस्थात्मक रूप नामदेवरायांनी कसं दिलं हे आपण मार्गदर्शन या पुढचे मान्यवर या लाईव्ह चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. वारकरी कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर बंडगर हे तरुण तडफदार प्रभावी वक्ते प्रवचनकार आहेत. तो कीर्तनकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्या घरामध्ये वारकरी परंपरा असून संत भोजलिंग महाराज वारकरी फडाचे ते प्रमुख कीर्तनकार आहेत. एक तरुण संत साहित्याचे अभ्यासक
आपल्याशी आता संवाद साधता आहेत वारकरी कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर बंडगर. नमस्कार, आवाज येतोय ना? येतोय. तर माझा विषय आहे नामदेवराय. आजच्या काळात आपण नामदेवरायांच्याकडून काय शिकावं. तर नामदेवरायांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे, नामदेवरायांनी आपल्याला नेमकी कोणती शिकवण दिलेली आहे आणि आज आपण त्यांच्या कार्यातून कोणती शिकवण घेऊ शकतो या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. खरं म्हणजे नामदेवराय हे वारकरी परंपरेतले अधिकारी संत आहेत. नामदेवरायांनी सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट केली असेल तर आदरणीय कॉम्रेड संपत देसाई यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी संघटनेचं काम मोठं केलेलं आहे. त्यांच्या कार्याचं एकदा स्वरूप आपल्याला समजलं की त्यांच्याकडून आपल्याला नेमकी कोणती शिकवण घ्यायची आहे याचा आपल्याला उलगडा करता येईल. तर नामदेवरायांनी जे कार्य केलं त्याचं वर्णन करताना बहिणाबाई महाराजांनी असं म्हटलेलं आहे, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार. वारकरी परंपरेचे विस्तारक म्हणून नामदेवरायांनी केलेलं कार्य जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर त्यातून आपल्याला नेमकी कोणती शिकवण घेता येईल हे स्पष्ट होतं. नामदेवरायांनी वारकरी परंपरेचा विस्तार नेमका कसा केला तर त्यासाठी आपल्याला थोडीशी वारकरी परंपरेच्या निर्मितीची मीमांसा करावी लागेल. वारकरी परंपरा 13व्या शतकात उदयाला आली. त्याच्या अगोदर 13व्या शतकामध्ये स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाचा अधिकार नव्हता. आणि वेदाचा अधिकार नाही म्हणजे केवळ 4 पुस्तकांचा अधिकार नाही असा त्याचा अर्थ नाही. वेदांचा अधिकार नाही म्हणजे त्याला धर्माच्या क्षेत्रात कोणताच अधिकार नाही, कारण धर्माचे मुख्य ग्रंथ हे वेद आहेत. मग वेदाचा अधिकार नसल्यामुळं एक प्रकारच्या संकोचाची भावना, एक प्रकारच्या न्यूनगंडाची भावना या स्त्री शूद्रांच्या मनामध्ये होती. आणि मग याला कलाटणी देण्याचं काम हे पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबारायांनी असं सांगितलं की तुम्हाला जरी वेदाचा अधिकार नसला तरी वेदांपेक्षा श्रेष्ठ अशा भगवद्गीतेचा तुम्हाला अधिकार आहे. म्हणजे वेदांपेक्षा गीता ही श्रेष्ठ आहे. आता ती कशी श्रेष्ठ आहे तर माऊली सांगतात, वेद हे केवळ परमेश्वरानं घोरल्यानंतर निर्माण झालेले आहेत. या उलट गीता ही भगवंतानी जागृत अवस्थेमध्ये सांगितलेली आहे. आणि भगवंतानी गीता जागृत अवस्थेत सांगितलेली असल्यामुळं ती वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याचा सगळ्या स्त्री शूद्रांना अधिकार आहे. पण केवळ एवढं सांगून भागत नाही, कारण भगवद्गीता ही संस्कृत भाषेत आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी सर्वसामान्यांना कळावं यासाठी भगवद्गीतेचं भाषांतर केलं आणि ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ निर्माण केला. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ निर्माण केल्यानंतर ज्ञानोबारायांनी महत्वाची गोष्ट काय केली तर त्यातून स्त्री शूद्रांना एक नवा ग्रंथ मिळाला. पण जेव्हा आपल्याला एखादं संघटन उभारायचं असतं, आपला विचाराचा विस्तार करायचा असतो, तेव्हा केवळ ज्ञानाची माध्यम भाषा बदलून चालत नाही. ज्ञानाची माध्यम भाषा त्यांच्या पूर्वी अनेकांनी बदललेली होती. महानुभावांची ज्ञान भाषा ही मराठीच होती. म्हणजे केवळ आपण स्त्री शूद्रांसाठी ज्ञानाची माध्यम भाषा बदलून भागणार नाही, तर त्याच्यासाठी आणखी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा प्रचार करणारी यंत्रणा आपण बदलली पाहिजे. कारण जोपर्यंत ज्ञानाची प्रचार करणारी यंत्रणा आपण बदलत नाही तोपर्यंत केवळ माध्यम भाषा बदलून भागणार नाही याची जाणीव नामदेवरायांना झाली. आणि मग नामदेवरायांनी काय केलं तर त्याची प्रचार यंत्रणा बदलली. ज्ञानाचं वितरण करणारी प्रचार यंत्रणा त्यांनी कशी बदलली तर शेजवलकर नावाचे अभ्यासक आपल्याला असं सांगतात की त्यांनी ओवी वृत्तापेक्षा पाठ करायला सोपा असलेला अभंग नावाचा छंद अधिक लोकप्रिय बनवला. आणि त्यामुळं अभंगामध्ये जी रचना करायला सुरुवात केली त्यानंतर हळूहळू सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत हे सगळं ज्ञान पोहोचायला लागलं. त्याचबरोबर आणखी नामदेवरायांनी कोणती गोष्ट केली तर शेजवलकर म्हणतात की त्यांनी भजनी कथा करायला सुरुवात केली. भजनी कथा याचा अर्थ कीर्तन, वारकरी कीर्तन. अगोदर नामदेवरायांची जी कीर्तन परंपरा होती ती भजनी कथा होती, पण त्याला सामूहिक स्वरूप नव्हतं आणि ती विशेषतः देवळात व्हायची. पण देवळात अस्पृश्यांना जाता येत नाही, अनेकांना त्यात प्रवेश नाही, त्या ठिकाणी अनेक विधी निषेध आहेत.
म्हणून नामदेवरायांनी वाळवंटामध्ये कीर्तन करायला सुरुवात केली. म्हणजे ज्ञानाचं वितरण करण्याची यंत्रणा त्यांनी कशी बदलली हे आपण जर बघितलं तर त्या माध्यमातून नामदेवरायांकडून आपण काय शिकलं पाहिजे. आपला विचार लोकांच्या पर्यंत नेण्यासाठी आपण लोकाभिमुख बनत असताना ज्ञान वितरण करण्याची व्यवस्था आपण बदलली पाहिजे, हे आपल्याला नामदेवरायांनी शिकवलेलं आहे. नामदेवरायांनी वाळवंटामध्ये जेव्हा कीर्तन करायला सुरुवात केली आणि सगळ्या जाती धर्माचे स्त्री पुरुष बोला बोला, आवाज येत नाही. आता आवाज येतोय का? हा येतोय, बोला. तर नामदेवरायांनी अशा रीतीनं ज्ञानाचं वितरण करणारी व्यवस्था बदलली आणि मग नामदेवराय सगळ्यांना त्या कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान वाटायला लागले. त्यामुळे वारकरी परंपरा ही अधिकाधिक लोकाभिमुख बनत गेलेली दिसते. नामदेवरायांचं वैशिष्ट्य त्यांनी वारकरी परंपरेला लोकाभिमुख बनवलं. म्हणजे त्यांनी अभंग छंदाची निर्मिती आणि वारकरी सामूहिक कीर्तन परंपरा या दोन गोष्टींच्या माध्यमातून वारकरी परंपरेला तळागाळातल्या लोकांपर्यंत नेण्याचं काम केलं. पण केवळ एवढं करून भागत नाही. ज्ञानाची केवळ माध्यम भाषा बदलली, ज्ञानाच्या वितरणाची व्यवस्था बदलली, एवढंच करून भागत नाही, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे सगळ्या लोकांनी आपल्यात यावं, आपल्या परंपरेमध्ये यावं, आपल्या परंपरेचा विस्तार व्हावा असं जर वाटत असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट करावी लागते ती म्हणजे आपण करत असलेल्या कार्यामध्ये आपण ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार केलेला आहे त्याच्यामध्ये या सर्वसामान्य लोकांच्या अशा अपेक्षेचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं पाहिजे. म्हणजे समोरचा माणूस जे काही कार्य करतोय ते आपल्यासाठी करतोय अशी सर्वसामान्यांची भावना व्हायला पाहिजे. तशी ती भावना झाली तरच लोक त्या परंपरेमध्ये येत असतात आणि परंपरेचा विस्तार होत असतो. म्हणून नामदेवरायांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला त्याला प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अगदी चोखोबारायांसारख्या अतिशूद्रांना सुद्धा त्यांनी कीर्तनामध्ये सहभागी करून घेतलं. आणि चोखोबारायांचा एक फार गोड अभंग आहे. चोखोबाराय म्हणतात, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटे भावे चोखा मेळा. खटनट म्हणजे अशुद्ध लोकांनी यावं आणि पंढरीमध्ये शुद्ध होऊन जावं. अशा प्रकारचं शुद्धत्वाचं सर्टिफिकेट अगोदर आपल्याला कुठं मागावं लागत होतं तर पैठणमध्ये मागावं लागत होतं. आपल्याला माहिती आहे की ज्ञानोबारायण आणि त्यांच्या सगळ्या भावंडांना शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जायला सांगितलेलं होतं. पण आता आमचे चोखोबाराय म्हणतात की जर तुम्हाला शुद्ध व्हायचं असेल, शुद्धत्वाचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर आमच्या पंढरीत या. खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. हे जे लखलखीत असं आत्मभान आमच्या चोखोबारायांच्या मध्ये आलेलं दिसतं त्याचं कारण आमचे नामदेवराय आहे. नामदेवरायांनी सगळ्या लोकांना आपल्या कार्यामध्ये सामावून घेतलं आणि सर्वसामान्य लोकांना असं वाटायला लागलं की नामदेवराय जे काही कार्य करतायत ते आमच्यासाठी करतायत आणि म्हणून आम्ही त्यांच्या कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं लोकांना वाटलं. म्हणून वारकरी परंपरेचा नामदेवरायांनी एका परीनं विस्तार केलेला दिसतो. म्हणून नामदेवरायांचं सगळ्यात महत्वाचं जर कार्य कोणतं असेल तर ते आहे आपण लोकाभिमुख असणं. म्हणजे त्याच्या अगोदर आपण बघा, महानुभावांची ज्ञानभाषा ही मराठी आहे, पण तरी सुद्धा वारकरी परंपरा अधिकाधिक विस्तारित होत गेली. याचं कारण नामदेवरायांनी ज्ञानाच्या वितरणाची व्यवस्था बदलली. त्यांनी त्या ज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणण्याचं काम केलं. अगदी मगाशी कॉम्रेड संपतराव देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक जाती जमातीचे स्त्री पुरुष त्यांनी या कीर्तनामध्ये सहभागी करून घेतले. आणि म्हणून आपले नामदेवराय केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबात गेले, गुजरातमध्ये गेले, राजस्थानमध्ये गेले आणि या सगळ्या राज्यांमध्ये नामदेवरायांनी आपला विचार मांडला. आणि तिथली सगळी लोक, जालण सुतार असतील किंवा केशव कलंदर असतील, असे अनेक बाहेरची लोक, महाराष्ट्राच्या बाहेरची लोक ही नामदेवरायांच्या या कार्यामध्ये आपल्याला सहभागी झालेली दिसतात. आणि म्हणून नामदेवरायांच्या कितीतरी वर्षांनी एखादा शीख धर्म उदयाला येतो आणि त्या शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहिब नावाच्या धर्मग्रंथामध्ये नामदेवरायांच्या 61 पदांना अढळ स्थान दिलं जातं. याचं कारण नामदेवरायांच्या विचाराचा, कार्याचा आणि त्यांच्या एकूणच लोकाभिमुख वृत्तीचं हे स्पष्ट दर्शन आहे की अनेक शतकानंतर सुद्धा नामदेवरायांवरती तिथले लोक इतकं प्रेम करत होते. म्हणून सांगायचा मुद्दा माझा असा आहे की नामदेवरायांकडून काय शिकावं तर आपलं तत्वज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचवावं,
आणि त्याची पद्धत कशी असावी हे आपल्याला नामदेवराय शिकवतात. म्हणजे वारकरी परंपरेच्या अगोदरही निसंशय समतावादी तत्वज्ञान मांडणाऱ्या अनेक परंपरा होत्या. या परंपरांच्या काही परंपरा या ज्ञानभाषा प्राकृतामध्ये लोकभाषेमध्ये ज्ञानप्रसार करत होत्या, पण तरी देखील वारकरी परंपराच अधिक का विस्तारित झाली? नामदेवरायच अधिकाधिक लोकांचे चाहते, अधिकाधिक लोकांनी नामदेवरायांनाच आपलं नेता का मांडलं? तर याचं कारण आपल्याला असं दिसतं की नामदेवरायांनी आपल्या परंपरेमध्ये कुठल्याही प्रकारची कठीण साधना ठेवली नाही. देहदंडनाची, भिक्षा मागण्याची, तप करण्याची, यज्ञ करण्याची अशी कोणतीच कठीण साधना आपल्या वारकरी परंपरेत ठेवली नाही. त्यांनी नामस्मरणाची सोपी साधना दिली. म्हणजे नामदेवरायांकडून आणखी काय शिकावं? तर नामदेवरायांकडून आपण लोकांच्या आवाक्यात असलेला कृती कार्यक्रम त्यांना दिला पाहिजे हे शिकावं. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नसलेला कृती कार्यक्रम जर आपण दिला तर आपल्या अंगीकृत कार्यामध्ये भरपूर लोक सहभागी होणार नाहीत. म्हणून आपल्याला जर एखाद्या कार्याचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी लोकांच्या आवाक्यात असलेला कृती कार्यक्रम दिला पाहिजे. नामदेवरायांनी नामस्मरणाची सोपी साधना लोकांच्या पुढ्यात दिलेली आहे आणि त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही केवळ नामस्मरण जरी केलं तरी तुम्ही श्रेष्ठ आहात आणि त्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही. अगोदर अनेक अलौकिक पंथामध्ये संन्यास घ्यायचा असेल, समतावादी एखाद्या परंपरेचा स्वीकार करायचा असेल, त्यातलं एखादं मोठं पद मिळवायचं असेल, त्या समतावादी परंपरेमध्ये आपला नावलौकिक करायचं असेल तर तुमची जातीची अडचण नव्हती, पण मुख्य अडचण होती की तुम्हाला घरदार सोडून संन्यास घ्यावा लागायचा. अनेक परंपरा आपण बघू शकतो ज्या समतावादी आहेत पण त्यामध्ये संन्यास घ्यावा लागतोय. पण नामदेवरायांनी सांगितलं की तुम्हाला घरादाराचा त्याग करण्याची गरज नाही, या संसाराला घाबरण्याची गरज नाही, या संसाराला आसार मानण्याची गरज नाही, उलट याच संसारात राहून तुम्ही परमार्थ करू शकता. यासाठी नामदेवराय म्हणतात, बामणाचे पोर एक खेळासी भ्याले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. या पुराणामध्ये एक शुकमुनी जे होते ते संसाराला घाबरून 12 वर्ष मातेच्या गर्भामध्येच होते आणि 12 वर्षानंतर त्यांना बाहेर आले, पण बाहेर आल्यावर सुद्धा संसाराला घाबरले आणि कपडे न घालता नागवेच पळून गेले, अशी पुराणात कथा आहे. नामदेवराय म्हणतात की त्या पोरासारखं आम्ही काही संसाराला घाबरत नाही, आम्ही संसारामध्येच राहतो, नामस्मरणाची सोपी साधना करतो, लोकांच्या भाषेमध्ये वाळवंटात जाऊन ज्ञानाचं भजनी कथेच्या माध्यमातून वितरण करतो, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे कीर्तनाच्या रंगी नाचू पण आणि त्याच वेळेला ज्ञानदीप लावू. म्हणजे केवळ नाचायचं नाही तर त्या नाचण्याबरोबरच ज्ञानाचा दीप सुद्धा लावायचा आहे. हे नामदेवराय अत्यंत कुशलतेनं करतात. म्हणून आपल्याला नंतरच्या काळात सुद्धा बघू शकतो नामदेवरायांनी ही जी काय एका चांगल्या अर्थानं मी असं म्हणतोय की ही जी काही व्यूहरचना केली त्याला मोठं यश मिळालं आणि म्हणून आपल्याला दिसेल की वारकरी परंपरा इतक्या सगळ्या आक्रमणानंतर सुद्धा टिकून राहिलेली आहे. विशेषतः उत्तर पेशव्यांची जात वर्चस्वादी राजवट होती, या राजवटीमध्ये वारकरी परंपरेला अनेकदा त्रास झाला. आपल्याला माहिती आहे की राज्यकर्त्यांनी अगदी तुकोबारायांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही असे दंड घातलेले होते, तुकोबारायांच्या अभंगावर बंदी घालण्याचा प्रयत्न केलेला होता. एवढं करून सुद्धा वारकरी परंपरा टिकून राहिली. याचं कारण काय? ती लोकांच्या मुळापर्यंत पोहोचलेली होती. लोकांच्या अशा अपेक्षा त्याचे प्रतिबिंब वारकरी परंपरेमध्ये लोकांना दिसत होतं आणि त्यामुळे ही वारकरी परंपरा आमची आहे अशी लोकांची भावना होती. मी आपल्याला सांगतो की ॲनिलेशन ऑफ कास्ट हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की कोणती जर क्रांती व्हायची असेल, राजकीय क्रांती, तर त्याच्यासाठी आधी धार्मिक आणि सामाजिक क्रांती झाली पाहिजे. त्यासाठी ते 3 उदाहरणं देतात भारतामधली, जगभरातली अनेक देतात, भारतातली 3 उदाहरणं देतात. ते असं सांगतात की बौद्ध परंपरेनं धार्मिक आणि सामाजिक क्रांती केली म्हणून मौर्य साम्राज्य उभा राहिलं. दुसरं उदाहरण देतात ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की वारकरी संत परंपरेनं धार्मिक आणि सामाजिक क्रांती केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभा राहिलं. आणि तिसरं ते उदाहरण देतात की शिखांनी तिथं धार्मिक आणि सामाजिक क्रांती केली म्हणून शिखांचं साम्राज्य उभा राहिलं. म्हणजे यातली जी 2 उदाहरणं आहेत, कोणती? एक महाराष्ट्रातलं वारकरी संत परंपरेनं घडवलेल्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणेमुळे शिवाजी महाराजांची झालेली राजकीय क्रांती
आणि दुसरं शीख परंपरेनं घडवलेल्या धार्मिक आणि सामाजिक क्रांतीमुळे उभं राहिलेले शिखांचं साम्राज्य. खरं तर या दोन्हीचेही उद्गाते हे आपले नामदेवराय आहेत. असं कोण सांगतंय? असं महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांसारखा सुधारक सांगतो. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असं म्हणतात की येणेप्रमाणे नामदेवरायांनी स्थापन केलेला भक्ती मार्ग प्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या आणि अप्रत्यक्षपणे पंजाबाच्या उद्धाराला आणि या दोन स्वराज्य संपन्न राष्ट्राच्या निमित्ताने अखिल भारताच्या उद्धाराला एकेकाळी कारण झाला. म्हणून नामदेवरायांची पुण्यतिथी पाळणं हे महाराष्ट्राचं आद्य कर्तव्य आहे. महाराष्ट्राचं आद्य कर्तव्य कोणतं आहे? तर नामदेवरायांची पुण्यतिथी पाळणं हे महाराष्ट्राचं आद्य कर्तव्य आहे, असं आपल्याला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे सांगतात. याचं कारण असं आहे की नामदेवरायांनी दोन स्वराज्य संपन्न राष्ट्रासाठी आवश्यक असणारी धार्मिक आणि सामाजिक सुधारणेची मुहूर्तमेढ रोवलेली होती. आणि हे दोन स्वराज्य संपन्न राष्ट्राचं जे काही राजकीय क्रांतीचं यश आहे त्याचं कारण आपले नामदेवराय आहेत. म्हणून नामदेवरायांनी जी मी एका चांगल्या अर्थाने म्हटलो की त्यांनी जी व्यूहरचना आखली ती अतिशय यशस्वी झालेली दिसते. जे नामदेवरायांचा सर्वसामान्य माणसाच्या शहाणपणावर विश्वास होता तसा सर्वसामान्य माणसांचा नामदेवरायांवर सुद्धा विश्वास होता. इतिहासामध्ये असंच दुसरं उदाहरण द्यायचं असेल तर ते आपल्याला शिवाजी महाराजांचं द्यावं लागेल. शिवाजी महाराजांचा सुद्धा सर्वसामान्य माणसांवरती विश्वास होता. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या राज्यकारभाराची भाषा ही फारसी किंवा संस्कृत न ठेवता ती मराठी ठेवलेली आहे आणि लोकांच्या भाषेमध्ये त्यांनी राज्यकारभार केला, लोकांचा विश्वास संपादन केला, मावळ्यांमध्ये बसून त्यांनी कांदा भाकरी खाल्ली. म्हणून हे सगळे मावळ्यांना असं वाटायला लागलं की शिवाजी महाराज जे काही कार्य करतायत ते आमच्यासाठी करतायत, म्हणून ती माणसं शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार झाली. जे नामदेवरायांनी जे धार्मिक आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये केलं तेच शिवाजी महाराजांनी राजकीय क्षेत्रामध्ये केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणून नामदेवरायांकडून आपण काय शिकावं? तर नामदेवरायांकडून आपण लोकाभिमुखता शिकावी. पण लोकाभिमुखता आणि लोक आणू नये याच्यामध्ये बराच फरक आहे. बऱ्याच वेळा लोकप्रिय व्हायच्या नादामध्ये आपण काय करतो आहोत याचं भान आपल्याला राहत नाही आणि त्या काळामध्ये आपली तत्वांशी तडजोड होण्याचा धोका असतो. नामदेवरायांनी आयुष्यामध्ये कधीही तत्वांशी तडजोड केलेली नाही. म्हणून नामदेवरायांनी लोकानुनय केलेलं नाही, ते लोकाभिमुख राहिलेले आहे. पण लोकप्रियतेसाठी व्यर्थ अशा लोकानुनयाचा आधार त्यांनी घेतलेला नाही, तत्वांशी कधीही तडजोड केलेली नाही. जे एक प्रसंग तुम्हाला सांगतो, नामदेवराय एखादी परिस्थिती कशी हाताळत असत. एकदा परिसा भागवताशी त्यांचा संवाद झाला. परिसा भागवत म्हटले, अरे तू स्वतःला हरिदास कसा काय म्हणून घेतोस, तू तर खालच्या जातीचा आहेस. मग नामदेवराय काही त्यांना असं उत्तर देत नाहीत की तसं काही नसतं, काही म्हणजे मी श्रेष्ठच आहे, मला एवढे सगळे लोक मानतात, असं नामदेवराय म्हणत नाहीत. नामदेवराय म्हणतात, असं आहे का, हे मला आज कळलं, तुम्ही जे सांगतायत ना ते मला आज कळलं आणि ठीक आहे मी तुमच्यासारखं वागतो. आणि मग गर्वामध्ये परिसा भागवत घरी जातात. बायकोला सांगतात, अगं तू त्या नामदेवरायांचं कौतुक करतेस, तू असं सांगतेस की सगळे लोक नामदेवरायांचं कौतुक करतायत, प्रत्यक्ष पंढरीराव सुद्धा म्हणजे पांडुरंग सुद्धा नामदेवरायांचं कौतुक करतोय, पण मी आज त्यांना हरवलेलं आहे. बायको म्हणते, जन्म तुम्हाला चांगल्या कुळात मिळाला पण तुमचा गर्व काही गेला नाही. त्यानंतर नामदेवराय परिसा भागवतांना रामायण सांगत असताना काही शंका वगैरे विचारतात आणि मग काही प्रसंग घडतात आणि मग त्यांना अनुभूती येते आणि मग ते नामदेवरायांचे शिष्य बनतात. मला वाटतं विनम्रतेचं प्रभावी अस्त्र नामदेवरायांच्या जवळ होतं. विनम्रता हा निभळटपणा नाही, विनम्रता हा काय म्हणूया त्याला आपण चुकीचं नाही, किंवा विनम्रता असणं म्हणजे घाबरटपणा नाही. विनम्रता हे प्रभावी अस्त्र आहे. नामदेवरायांनी विनम्रता नावाच्या प्रभावी अस्त्राचा उपयोग करून आपल्या कार्याचा विस्तार केलेला दिसतो. म्हणून मी जे म्हटलं की नामदेवरायांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती केलेली असेल तर परंपरेचा विस्तार केलेला आहे. नाहीतर एरवी तत्वज्ञान मांडणारे अनेक लोक असतात, त्याही काळात होते, अनेक परंपरा होत्या, पण त्यांना नामदेवरायांनी इतकं अपूर्व यश का मिळालं नाही, नामदेवरायांनी इतके ते लोकप्रिय का होऊ शकले नाहीत, याचं कारण नामदेवरायांसारखी त्यांच्याजवळ लोकाभिमुख वृत्ती नव्हती. त्याचबरोबर आपण लोकाभिमुख असताना व्यर्थ लोकानुनय करणं हेही नामदेवरायांना पसंत नव्हतं. त्यांनी कुठेही तत्वांशी तडजोड केलेली नाही. आणि म्हणून जाता जाता शेवटी तुम्हाला सांगतो की नामदेवरायांचा किती प्रभाव होता. आपले तुकोबाराय नामदेवरायानंतर 400 वर्षांनी जवळजवळ, माझं जर आठवण बरोबर असेल तर
400 वर्षांनी आपले तुकोबाराय येतात. आणि तुकोबारायांना जेव्हा दुष्काळ आणि इतर सगळ्या आपत्तीमुळे त्यांच्यामध्ये मनामध्ये एक विरक्ती येते आणि मग सद्गुरूचा उपदेश होतो, साक्षात्कार होतो वगैरे वगैरे. आणि त्यानंतर नामदेवराय पांडुरंगाच्या सोबत तुकोबारायांच्या स्वप्नात जातात. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की तुकोबाराय हे नामदेवरायांच्या वाङ्मयाने प्रभावित झालेले होते आणि नामदेवरायांकडूनच त्यांनी कवित्वाची स्फूर्ती घेतलेली आहे. म्हणजे गंमत बघा की तुकोबारायांचा महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज सुधारणेच्या चळवळींवर प्रभाव आहे. परमहंस सभा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्याच सामाजिक सुधारणेच्या जेवढ्या काही चळवळी झाल्या त्या चळवळींवर तुकोबारायांचा प्रभाव आहे. आणि तुकोबारायांवर कुणाचा प्रभाव आहे? तर नामदेवरायांचा प्रभाव आहे. नामदेवा पायी तुक्या स्वप्नी भेटी प्रसाद हा पोटी राहील असे, असं तुकोबाराय म्हणतात. त्या अभंगाच्या अगोदर गुरुकृपेचा म्हणून एक नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या हा अभंग सांगितला जातो. बाबाजी परांजपे म्हणून आहे, त्यांनी संशोधनांती असं सांगितलेलं आहे की हा जो नामदेवा पायी तुक्या स्वप्नी भेटी प्रसाद हा पोटी राहील असे हा अभंग आहे, त्याच्या अगोदर जो अभंग आहे तो संताजी महाराजांच्या गाथेमध्ये म्हणजे मूळ तुकोबारायांच्या गाथेमध्ये बाप करी जोडी लेकराची उडी आपुले करवंडी वाळवून एकाएकी केला मिरासीचा धणी कडिये वागवणी भार खांदी असा बापाचं वर्णन करणारा एक अभंग आहे. आणि बाबाजी परांजपे असं सांगतात की ते व्यवहारी जगातल्या बापाचं वर्णन नसून ते नामदेवराय नावाच्या वैचारिक सांप्रदायिक बापाचं वर्णन आहे. आणि त्यामध्ये तुकोबाराय आपल्याला असं सांगतात की एकाएकी केला मिरासीचा धणी कडिये वागवणी भार खांदी म्हणजे नामदेवरायांनी काय केलं तर एकाएकी मला त्यांच्या मिरासीचा वारस बनवून टाकलं, मला त्यांच्या कार्याचा वारस बनवून टाकलं. म्हणजे तुकोबाराय स्वतःला नामदेवरायांच्या कार्याचं वारस मानतायत. महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज सुधारणेच्या चळवळीवर ज्यांचा निसंशय प्रभाव आहे अशा तुकोबाराय स्वतःला नामदेवरायांचा वारस मानतात. तिकडं काय होतं तर तिकडं नानकांच्या पासून ते सगळे शीख लोक हे नामदेवरायांना मानतात. त्यांच्या गुरुग्रंथ साहिब मध्ये 61 पदांचा समावेश झालेला असतो. आणि ती महत्वाची एक गोष्ट आपल्याला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा धर्मांतराचा विचार करत होते त्यावेळेला त्यांच्या समोर शीख धर्माचा एक पर्याय उपलब्ध होता आणि त्यांनी अनेक अणुयांना शीख धर्माची दीक्षा सुद्धा लावलेली होती. त्यातल्या अनेकांनी 14 जणांनी शीख धर्माची दीक्षा सुद्धा घेतलेली होती. त्यांनी शीख धर्माचा प्रचार प्रसार सुद्धा केलेला होता. म्हणजे 1950 सालापर्यंत शीख धर्माशी बाबासाहेबांचे कोणतेही मतभेद नाही आणि तात्विक पातळीवर तर अखंडपणे बाबासाहेबांचे कोणतेच मतभेद नाही. मग काही व्यावहारिक कारणामुळे त्यांनी शीख धर्म स्वीकारला नाही, पण शीख धर्म स्वीकारण्याची त्यांची पूर्ण तयारी होती. आणि त्यांनी जर शीख धर्म स्वीकारला असता तर अर्थातच नामदेवरायांच्या 61 पदांना त्यांच्या धर्मग्रंथामध्ये स्थान मिळालं असतं. म्हणजे बाबासाहेबांवर सुद्धा नामदेवरायांचा प्रभाव आहे हे आपल्याला स्पष्टपणे ध्यानात येऊ शकतं. म्हणूनच शेवटी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेब नामदेवरायांचा जो अभंग आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ बाहो, जसं बाबासाहेब म्हणत होते देह जावो अथवा राहो बुद्धपदी दृढ बाहो. म्हणजे नामदेवरायांच्या अभंगांचा प्रभाव अत्यंत ताकदीनं टिकून राहिलेला आहे. म्हणून नामदेवरायांचं सगळ्यात महत्वाचं जर वैशिष्ट्य कोणतं असेल तर ते लोकांमध्ये मिसळले, लोकांच्या भाषेमध्ये बोलले, लोकांना अपेक्षित असं कार्य त्यांनी केलं, लोकांच्या उद्धाराचं कार्य केलं. आणि म्हणून इतकी शतकं उलटून गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून नामदेवराय आपल्याला भेटत राहिले. महाराष्ट्रातली माणसं सकाळी उठून नामदेवरायांचे अभंग काकड आरतीमध्ये म्हणत असतात. म्हणजे काकड आरतीची सुरुवात महाराष्ट्र जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा तो नामदेवरायांना आठवतो आणि झोपत असताना शेवटी नामदेवरायांचं पासायदान म्हणतो. म्हणजे झोपत असताना सुद्धा शेवटी नामदेवरायांचीच आठवण काढत असतो. याचं कारण नामदेवरायांनी जे कार्याचा विस्तार करण्याचं जे अपूर्व अशी कसोटी त्यांनी विकसित केली आणि त्या माध्यमातून आपलं कार्य पुढे नेलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून नामदेवरायांचा या सगळ्या याच्यावरती प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. अगदी दादूपंथी म्हणजे दादू दयाळ जे आहेत त्यांना तुकोबाराय दादू पिंजारी असा उल्लेख करतात. तर ते दादू दयाळ त्यांच्यावर सुद्धा नामदेवरायांचा प्रभाव आहे. आणि तो दादूपंथ सुद्धा अगदी अलीकडच्या काळापर्यंत टिकून होता. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी एक अशी आठवण दिलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की एका दादूपंथीला मी भेटलो आणि त्याला म्हटलं की तुझी जात कोणती आहे, तर तो म्हणतो सगळेजण 5 तत्वाचेच पुतळे आहेत, त्यामुळे जातीचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे
एवढ्या काळानंतर सुद्धा दादूपंथाचा प्रभाव आहे. त्या दादू दयाळांनी त्यांच्या अभंगांमध्ये नामदेवरायांचा उल्लेख केलेला आहे. लतीफ महाराजांसारखे मुस्लिम संत ज्यांचा उल्लेख तुकोबारायांनी कबीर मोमिने लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास असा केलेला आहे, त्या लतीफ महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला नामदेवराय पहिल्या स्थानी आढळतात. कबीर महाराज की ज्यांचा बाबासाहेबांवरती प्रभाव आहे, बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे ज्या वेळेला सत्यशोधक समाजाची स्थापना करत होते त्यावेळेला महंत ज्ञानगिरी बुवा म्हणून होते, त्यांच्याकडून त्यांनी कबीराच्या बीजक नावाच्या ग्रंथातलं विप्रमती नावाचं प्रकरण वाचून घेतलेलं होतं. आता ह्या महंत ज्ञानगिरी बुवानी सुद्धा सत्यशोधक समाजामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. तर असे हे कबीर महाराज की ज्यांनी बीजक नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथातून महात्मा ज्योतिबा फुल्यांना सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली. दुसरीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. त्या कबीरांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा नामदेवरायांच्या चरित्रातला काही भाग येतो, नामदेवरायांची महती येते, विशेष म्हणजे नामदेवरायांचा विचार येतो. कबीर झाले, नानक झाले, त्यानंतर लतीफ महाराज झाले, तुकोबाराय झाले, नरसिंह मेहता गुजरात मधले ज्यांचा प्रभाव महात्मा गांधींवरती आहे, त्यांच्यावर नामदेवरायांचा प्रभाव आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तर भारत याच्यामध्ये असा एकही संत नाही की ज्यांनी नामदेवरायांचे उपकार नोंदवलेले नाही, आणि असा एकही प्रांत नाही की जिथं नामदेवरायांनी आपलं कार्य केलेलं नाही. म्हणून एवढी वर्ष उलटून गेली तरी सुद्धा नामदेवरायांचा हा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आज बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि रिंगण या वार्षिक विशेषांकाच्या संयुक्त विद्यमाने नामदेवरायांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा जो काही उपक्रम आपण आयोजित केला आणि त्याच्यामध्ये मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो. नामदेवरायांच्या चरणी अत्यंत विनम्रतेनं दंडवत घालतो. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद ज्ञानेश्वरजी. आपण नामदेव रायांकडून काय शिकावं याच्याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलंय. ही सगळी जी लाईव्ह चर्चा आहे ती सेवांगण बॅरिस्टर नाथपै सेवांगणच्या फेसबुक पेजवर लाईव्ह त्याचं प्रसारण चालू आहे. पुढचा जो विषय आहे तो नामदेव रायांना शोधताना सचिन परब जे रिंगण वार्षिकांक जो आहे त्याचे संपादक आहेत, त्यांचा विषय आहे नामदेव रायांना शोधताना. पण मला वाटतंय त्यांचा देवगडला आहेत पण त्यांचा संपर्क काही होत नाहीये. तर सचिन परब मला वाटतंय की उपलब्ध होऊ शकणार नाहीत असं दिसतंय. तर आपण पुढचा विषय घ्यावा का या ठिकाणी? हो, पुढे. सचिन परब जर उपलब्ध झाले तर संपर्क झाला तर या ठिकाणी उपलब्ध होतीलच. पुढचा जो विषय आहे ते वारकऱ्यांचे नामदेवराय ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर. ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर हे नाथपै सेवांगणचे अध्यक्ष आहेत. मामा दांडेकर दिंडी जी आहे त्याचे ते प्रमुख आहेत. संत साहित्यावर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्या पुस्तकांना संत साहित्याना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. संत साहित्यावर सातत्याने त्यांचं लिखाण चालू असतं. ते प्रवचनकार व कीर्तनकार आहेत आणि त्यांचा आजचा विषय आहे वारकऱ्यांचे नामदेवराय ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर. नमस्कार. सर्वप्रथम मी रिंगण परिवाराचे बॅरिस्टर नाथपै सेवांगण तर्फे आभार मानतो, कारण नामदेवरायांचं हे 750वा जयंती वर्ष आहे आणि त्या निमित्ताने आपण एकत्र येऊन नामदेवरायांचा विचार पोचवण्यासाठी प्रयत्न करायचा असं आम्ही ठरवलेलं होतं आणि त्याला त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. रिंगणच्या बाबतीतली एक आपण छानशी स्पर्धाही घेतली, त्याचा आजच बक्षीस वितरण समारंभही पार पडलेला आहे. सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला हेही सांगतो की आत्ताच सचिन परब यांचा फोन आलेला होता. त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही आहे, कारण ते देवगडच्या पलीकडे एका खेडेगावामध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येत नाही. याबद्दल त्यांनी आपल्या सर्वांची क्षमा मागितली. मी म्हटलं हरकत नाही, पुन्हा केव्हा तरी आपण जरूर या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. सर्वात प्रथम मी नामदेवरायांना अभिवादन करतो
आणखीन माझ्या विषयाकडे वळतो. आज आपण मला जो विषय दिलेला आहे तो वारकऱ्यांचे नामदेवराय असा आहे. नामदेवरायांची आज आपण पुण्यतिथी साजरी करतो आहोत. त्याचबरोबर आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आजच नामदेवरायांबरोबर नामदेवरायांच्या घरातील 14 लोक, 14 व्यक्ती आणि त्यांच्या सर्वात ज्येष्ठ शिष्या म्हणा ह्या जनाबाई महाराज यांचीही पुण्यतिथी आहे. त्यांनी नामदेवरायांबरोबरच त्या पायरीच्या ठिकाणीच, ज्याला आपण नामदेवांची पायरी म्हणतो, त्या ठिकाणीच त्यांच्याबरोबरच समाधी घेतलेली होती. नामदेवरायांच्या एक सूनबाई आपल्या घरी माहेरी गेलेल्या होत्या बाळंतपणासाठी, त्यामुळे त्यांनी समाधी घेतली नाही आणि त्यानंतर त्यांच्यामुळे नामदेवरायांचा पुढे परिवार वंश परंपरा चालू राहिली. परंतु आपल्याला लक्षात येईल की त्यांनी ह्या सगळ्यांनी एकाच वेळा समाधी घेतलेली आहे. एवढा एकच उल्लेख आपल्याला मिळतो आणि नामदेवराय असं म्हणतात की आपण समाधी घेतो ते कसे आहोत, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे आणि संत पाय वरी हिरे देती, असं त्यांनी आपलं वर्णन केलेलं आहे. परंतु त्याच्याबद्दल जास्त माहिती आपल्याला मिळत नाही. ह्याचं एका प्रकारे आपल्याला वैषम्य वाटतं. हे का वाटतं? कारण नामदेवरायांनी एका प्रकारे आपल्याला वारकरी संप्रदायातील त्यावेळेचा परिस्थिती आपल्याला जी कळते ती नामदेवरायामुळे कळते. मगाशी ज्या अभंगाचा उल्लेख करण्यात आला, दोन्ही वक्त्यांनी तो केला. आपल्याला वारकरी परंपरा पहिल्यांदा जर कोणी सांगितली, त्याचा इतिहास कोणी समजावून सांगितला तर तुकाराम महाराजांच्या शिष्या ज्या बहिणाबाई आहेत त्यांनी तो सांगितलेला आहे. आणि तो त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे की ज्ञानदेवे रचिला पाया, संत कृपा झाली इमारत पळा आली, आणि ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकरू तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन कराचा अवकाश, आणि बहिणी म्हणे फडकत ध्वजा निरूपण केले ओझा. बहिणाबाईंचा तो अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. त्याच्यातील 2 तोटक चरण आपल्याला नेहमी लक्षात आपण वापरत असतो, ज्ञानदेवी रचला पाय आणि तुका झाला असे कळस. एका परीने जर विचार केला तर विनोबाने असं म्हटलेलं आहे की ज्ञानबा तुकाराम हे जे भजन आहे वारकरी संप्रदायाचं, त्यांनी असं म्हटलंय की ज्ञानबा तुकाराम हा मध्यम पद लोपी समास आहे. म्हणजे या ज्ञानबा तुकाराम यामध्ये जी सगळी संत परंपरा येऊन गेली ती त्याच्यामध्येच आहे. कित्येक वेळेला आताच्या काळामध्ये विशेषतः हे नामदेवरायांचं स्थान काय होतं हे समजून घेताना त्यांनी नेमकं काय केलं, आणि ज्ञानेश्वर माऊलीने पाय रचला आणि नामदेवराय त्यांचे किंकर होते म्हणजे काय होतं हे समजून घ्यावं लागतं. म्हणजे किंकर म्हटल्यानंतर कित्येक लोकांना ज्यांना वारकरी परंपरा माहीत नाही, वारकरी साहित्य माहीत नाही, वारकरी संतांच्या भूमिका माहीत नाहीत, त्यांची मांडण्याची पद्धत माहीत नाही, त्यांना किंकर ह्या शब्दाबद्दलच काही लोक एका प्रकारे ऑब्जेक्शन घेतात. म्हणजे किंकर म्हणजे सेवक. तर नामदेवराय हे ज्ञानेश्वर माऊलींचे सेवक होते असं म्हटलेलं काही लोकांना आवडत नाही. आणखीन त्यामुळे आपल्याला असं काही दिसतं की विचित्र प्रकारे वारकरी संप्रदायामध्ये आताच्या काळामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने फूट पाडण्याचेही काही लोक प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना नामदेवरायांपासून वेगळं करायचं किंवा ज्ञानेश्वर माऊलींना तुकोबारायांपासून वेगळं करायचं, पण हे शक्य नाही. आणखी हे जे आहे हे वारकरी संप्रदाय आपल्याला समजत नाही याचं लक्षण आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. ह्याचं कारण काय आहे? हा जो किंकर शब्द आलेला आहे तो बहिणाबाईने अगदी जाणीवपूर्वक वापरलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीमध्ये स्वतः तुकाराम महाराजांनी हा शब्द वापरलेला आहे. आपल्याला आठवत असेल तुकोबांचा जो अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे जो प्रत्येक भजनात वेडी वाकुडी उत्तरे, त्याच्यामध्ये तुकाराम महाराज शेवटी असं म्हणतात, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा. मी म्हणून राखा असं तुकाराम महाराज म्हणतात. ह्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या संत परंपरेने
ज्ञानेश्वर माऊलींना आपलं मूळ स्रोत, मूळ नेतृत्व म्हणून मान्य केलेलं आहे. त्यांच्याबद्दल त्यांना अत्यंत विलक्षण प्रेम आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जो काही पाया रचलेला आहे, जे बंड त्यांनी सुरू केलं, ते बंड विस्तार करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आता जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेवरायांचे संबंध कोणत्या प्रकारचे आहेत. ते अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. नामदेवरायांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की हे नेमकं काय केलंय, हा पांडुरंग आला कुठनं. वारकरी परंपरेमध्ये हा जो विठ्ठल आहे, तो या विठ्ठलाचं नेमकं स्थान काय आहे. तर नामदेवरायांचे अभंग अत्यंत लढीवाळ, अत्यंत गोड असे अभंग आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की नामदेवराय विठ्ठल हा जणू काही एक आपल्या आजूबाजूला वावरणारीच अत्यंत प्रिय व्यक्ती आहे, असं त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध ते दाखवून देतात. मग त्या विठ्ठल हा नामदेवरायांच्या दिलेला नैवेद्य भक्षण करतो, अशी कथा आपण ऐकतो. नामदेवरायांबरोबर विठ्ठलाचे संवाद ते सांगतात. स्वतःबरोबरचे संवाद असे नव्हे तर नामदेवरायांचे आईचे आणखी विठ्ठलाचे झालेले संवाद, आईने विठ्ठलाबरोबर केलेलं भांडण की माझा नामाला तू बिघडवतेस, मला माझा नामा परत दे म्हणून केलेले तिने प्रयत्न, आणि विठ्ठलाने दिलेले उत्तर, त्यांच्या आईची संतांनी घातलेली समजूत, आणि विठ्ठल असं म्हणतो की मी कुठे त्याला बिघडवतोय, तू तुझा घेऊन जा नामा हवा तर. अशा प्रकारचे संवाद त्यांनी रंगवलेले आहेत. आणि नामदेवराय जर भेटले नाहीत तर विठ्ठल रुक्मिणी हे अत्यंत काकुळीतीला येतात. नामदेवराय भेटले नाहीत, हे भक्त भेटले नाहीत तर विठ्ठलाला काय करावं हे सुचत नाही. म्हणजे यावर्षीच वारीला आपल्याला जाता आलं नाही, पण नामदेवरायांनी वारीचं वर्णन करण्यात एका ठिकाणी फारच सुंदर वर्णन केलंय. कोण बोलवतो वारीला? वारकरी जातात ते कशासाठी जातात? तर तो पंढरीनाथ असं सांगतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग, असं त्याने म्हटलं. तो बोलवतो आणि तो असं सांगतो भक्तांना की तुम्ही जर आला नाही तर तुमच्याशिवाय मला कोण आहे बाबा, मी कोणाशी बोलू, कोणाला गळ्याशी धरू, असं तो बोलतो. अशा प्रकारचा एक देव वारकऱ्यांनी हा देव जो निर्माण केलेला आहे, हा जो अवतार आहे पांडुरंगाचा, तो पांडुरंग हा कुठल्याही दुष्टांचा संहार करण्यासाठी आलेला देव नाही, कुठल्या भक्ताला साकडं पडलं म्हणून आलेला देव नाही, तर तो पुंडलिकाला भुलून आला. पुंडलिक काय करत होता? तर पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचं जे मूळ दैवत आलं ते पुंडलिकासाठी आलं, आणि तो पुंडलिक प्रत्यक्षामध्ये कुठलंही तप वगैरे करत नव्हता, तर केवळ आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. तो निष्काम भावनेने करत होता, काही मिळावं म्हणून करत नव्हता. आणि पंढरीनाथ त्याला भेटायला आले, असा देव वारकऱ्यांनी आपलं दैवत म्हणून निवडलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एक महत्वाचा जो आदर्श आहे निष्काम कर्मयोगाचा आदर्श, भक्तीची सुरुवात निष्काम कर्मयोगाने करायची, आणि आपण केलेलं कर्म आहे त्याचं फळ जे असेल त्या भगवंताच्या चरणीच अर्पण करायचं. अशा प्रकारची जी पद्धत आहे, जी उपासना पद्धत आहे, ती वारकऱ्यांनी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली कर्मयोगाबद्दल काय सांगतात? तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची करुणी वीरा, पूजा केली या अपारा तोषा लागी. आपल्या स्वकर्मांची पुष्प त्यांना अर्पण करून त्याची पूजा करावी. म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की वारकरी परंपरेतले हे सगळे संत आपापले गृहोद्योग करत राहतात. मग ते कुठेही आपले गृहोद्योग त्यांनी थांबवलेले नाहीत. मग त्या आपण जर बघितलं तर नामदेवराय शिंपी आहेत, ती आपले शिंप्याचं काम करत राहतात. गोरोबा जे आहेत कुंभारेचं काम करत राहतात. सेना महाराज न्हाव्याचं काम करत राहतात. नरहरी सोनार दागिने घडवत राहतो. चोखोबा आपलं काम स्वच्छ करत राहतात. हे सगळे इथं सावता महाराजांसारखं तर फार प्रखर आदर्श आहे की ज्यांनी केवळ कांदा मळा भाजी अवघी विठाई माझी, त्यांना विठ्ठल केवळ आपल्या मनामध्येच भेटला.
त्यांना पंढरपूरला सुद्धा जाण्याची आवश्यकता वाटली नाही, अशा प्रकारचे सावता महाराज. तर हे सगळे लोक आपलं काम करत राहतात आणि कामामध्ये काम काही म्हणा राम राम, अशी त्यांनी साधना पद्धती स्वीकारली. म्हणजे आपलं काम सोडून कोणत्याही प्रकारची पूजा वगैरे करण्याची आवश्यकता नाही, हा एक आदर्श त्यांनी सगळ्यांसमोर ठेवला. आणि हा आदर्श तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचारामधून लोकांना शिकवला. नुसताच उपदेश केला असं नाही, तर आचार करून लोकांना कसं वागायचं हे शिकवलं. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की जो नामदेवरायांच्या बाबतीमध्ये नंतर नामदेवराय पुढे एवढं जवळचं सख्य असताना, पांडुरंगाबरोबर खूप जवळचं सख्य आहे, आणि एवढं असताना सुद्धा पांडुरंगराय त्यांना सांगतात की नाम्या, मी दिसतोय ना, ते माझं स्वरूप नाही रे. आणि म्हणून त्यांना संतांकडे पाठवतात. ज्या वेळेला ते भेटायला जातात निवृत्तीनाथांना, ज्ञानेश्वर माऊलींना, वयाच्या दृष्टीने नामदेवराय हे ज्येष्ठ आहेत आणि त्यामुळे पंढरीचा प्रेमा आला म्हणून निवृत्तीनाथ नमस्कार करतात, ज्ञानेश्वर माऊली नमस्कार करतात, पण मुक्ताबाई मात्र नमस्कार करत नाही. आणि मुक्ताबाई असं सांगते की अखंड जया देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. देवाच्या जवळ असताना सुद्धा तुझा अहंकार केला नाही. आणि मग ते गोरोबा काकांचं सगळं प्रकरण आहे. पुन्हा ते वैतागून येतात, आणखीन पंढरीनाथाकडे तक्रार करतात. पंढरीनाथ त्यांना विसोबा खेचरांकडे पाठवतात आणि त्यांना गुरुपदेश होतो. आणि मग त्यांना पांडुरंगाचं खरं स्वरूप कळतं. आणि मग ते तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, हा जो विठ्ठल सर्व व्याप्त आहे त्याचा त्यांना साक्षात्कार होतो. जे ज्ञानेश्वर माऊलींनी भक्तियोगाची व्याख्या केली आहे की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, याचा साक्षात्कार त्यांना त्या वेळेला होतो. आणि मग ते सर्वत्र पांडुरंगाला पाहायला लागतात. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं आणि त्यांचं जे नातं आहे ते जास्तीत जास्त दृढ होत गेलेलं आहे. आणि मग नामदेवरायांच्या संगतीमध्ये आपल्याला तीर्थयात्रा करायची आहे म्हणून पांडुरंगाकडे एक मागणी घेऊन ज्ञानेश्वर माऊली आलेले आहेत. आता गंमत बघा की पहिल्यांदा ज्या वेळेला ते गेले ह्या संतांना भेटायला, हे सगळं आता आपल्याला कळतं कशावरनं, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मराठी भाषेचं हे भाग्य आहे. खरं बघितलं तर संतांना आपल्याबद्दल, स्वतःबद्दल बोलायला फारसं आवडत नाही. आपल्याबद्दल ते कधी काही सांगू इच्छित नाहीत. पण नामदेवराय हे असे संत आहेत की त्यांनी मराठी भाषेतलं पहिलं आत्मचरित्र लिहिलं. ते पहिले आत्मचरित्रकार आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या बरोबर असलेल्या संतांची त्यांनी चरित्र लिहिली. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचं चरित्र लिहिलं, त्यांच्या समाधीपर्यंत त्यांनी वर्णन केलं. त्यामुळे नामदेवरायामुळे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र कळतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राचा ओरिजिनल सोर्स कुठला जर असेल तर नामदेवरायांचे अभंग हाच आहे. आणि त्यामुळेच आपल्याला त्यांचं चरित्र आज कळू शकतं. ज्ञानेश्वर माऊली कोण होते हे आज आपल्याला त्याच्यामुळे कळू शकतं. हे सगळं स्वतः नामदेवरायांनीच लिहून ठेवलेलं आहे की त्यानंतर ज्या वेळेला तीर्थयात्रेसाठी नामदेवरायांना बोलवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली आल्या, त्यावेळेला नामदेवराय असं म्हणतात की नामदेवांनी ज्ञानेश्वरांना वंदन केलं. आता ज्ञानेश्वरांचं स्वरूप काय हे नामदेवरायांना कळलेलं आहे. ते त्यांच्या गुरुचे गुरु म्हणजे विसोबा खेचरांचे गुरु असल्यामुळे ते परस्पर गुरुही आहेत. आणि ज्या वेळेला हे नामदेवराय पांडुरंगाकडे जातात आणि तुला सोडून मी काय राहू शकत नाही, त्याला पांडुरंग सांगतात की अरे नाम्या, तू जा, ज्ञानेश्वर माऊलींबरोबर जातोयस, ज्ञानेश्वर हे माझंच स्वरूप आहे, माझ्यामध्ये आणि ज्ञानेश्वरामध्ये काही फरक नाही. आणि ते पुढे जातात आणि वाटेमध्ये त्या तीर्थाळूच्या अभंगामध्ये एक अत्यंत महत्वाचा संवाद आलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींसारखा श्रेष्ठ आपण संत म्हणू शकतो, त्यांनी नामदेवरायांना विचारले की भक्तीचं रहस्य काय, भक्ती म्हणजे काय ते मला सांग. आणि ते जर आपण अभंग वाचले तर आपल्याला असं लक्षात येतं की भक्तीची जी अत्यंत व्यापक अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. म्हणजे नामदेवराय असं म्हणतात की कोणत्याही प्रकारचा भेद
नसताना केवळ अभेद मानणं हेच भजन आहे. अभेद हेच भजन आहे, अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता हे भजनाची ही पूर्ण वेगळी व्याख्या आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की भक्तीचं रहस्य नामदेवरायांनी ज्ञानेश्वर माऊलींना सांगावं आणि त्यांच्याबद्दल एकामेकाबद्दल प्रेम निर्माण व्हावं, आणखीन मूळ तत्वाचा तर उपदेश त्यांनी करावा. एवढं सांगत असताना हे सगळं झाल्यानंतर संपूर्ण भारत भ्रमण करून ते येतात आणि आल्यानंतर एक मोठं संघटन उभं करतात. त्या संघटनेचं वर्णन मगाशी संपतरावाने केलं. ही फड परंपरा म्हणजे नेमकं काय आहे? आपण जसं म्हणतो ना की मिलिटरीमध्ये ट्रूप्स असतात आणि नंतर ब्रिगेड असते, तशा पद्धतीने आपल्या दिंड्या म्हणजे ट्रूप्स माना आणि अनेक दिंड्यांचं मिळून एक फड बनतो, त्याला आपण ब्रिगेड म्हणू शकतो. आणि अनेक ब्रिगेडचं मिळून सैन्य म्हणतो. हा, नामदेवरायांनीच पहिल्यांदा वारकऱ्यांना किंवा ह्या भक्तांना वीर म्हटलेलं आहे. त्यांनी ते वीर आहेत असं म्हटलेलं आहे. ही सगळी परिस्थिती ते बघून आलेले आहेत. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींची समाधी होते आणि त्यावेळेला सुद्धा नामदेवराय अत्यंत अस्वस्थ होतात. ते अत्यंत अस्वस्थ होतात. नाथा नको रे अंतरू, तुझ्या कासेचे वासरू, कळा दुभती ते गाय, तुझा वियोग असह्य, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला देवाला पुन्हा त्यांची समजूत घालावी लागते आणि ते म्हणतात की देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे, तो मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा, नाम्या उपजे मानसी ऐसे म्हणे ऋषिकेशी. हे सगळं नामदेवरायाने लिहून ठेवलंय, लक्षात घ्या. आणि त्यामुळे कोणी तर असा प्रयत्न करत असेल की नामदेवरायांपासून ज्ञानेश्वर माऊलींना वेगळं काढायचं, तर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ते सर्वात मोठं पाप करत आहेत असं मी म्हणेन. ज्ञानेश्वर माऊलीने तुकोबारायांपासून वेगळं करायचं हे कधीही शक्य नाही. ते वारकरी परंपरेच्या दृष्टीने मोठं पाप ठरेल. त्यांना दूर करता येणं शक्यच नाही आहे, कारण मूळ प्रेरणास्त्रोत तो आहे. आजच्या आधुनिक काळाच्या भाषेमध्ये जर आपण विचार केला तर नामाने त्याचा विस्तार केला म्हणजे काय केलं? नामदेवरायांनी ह्या इमारतीचा विस्तार केला असं मध्ये म्हटलं असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फाउंडर प्रेसिडेंट हे ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि आजच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर त्या कंपनीचे सीईओ म्हटलं तर नामदेवराय आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. एक्झिक्युशनचं जे सगळं काम आहे तत्वज्ञानाचं, ते नामदेवरायांनी केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. नामदेवरायांनी आणखीन ह्या परंपरेने फार सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये नामावरती भर दिला. नाम्यावरती भर दिल्यामुळे सगळी कर्मकांड गळून पडली आणि कर्मकांडाला एक उपाय दिला गेला. आणखीन कुठलंही कर्मकांड तुम्ही करण्याची आवश्यकता नाही पाप घालवण्यासाठी, केवळ नामस्मरण करणं असा एक हातामध्ये उपाय दिला. आणि त्यामुळे बहुजन समाज जो घाबरलेला होता की आम्ही पापी आहोत, अशा प्रकारची त्यांची जी अवस्था होती, त्याच्यातून त्यांना नामामुळे एक शक्ती मिळाली. आपली पाप सगळी नष्ट होऊ शकतात नामामुळे ही खात्री पटली आणि तो त्या बहुजन समाजाला एक प्रकारचा आत्मविश्वास जागृत झाला. आपण विचार करा की 13व्या शतकामध्ये नामदेवरायांबरोबर असलेले चोखामेळ्याच्या कुटुंबातली त्यांची बहीण, त्यांचा मुलगा, त्यांचे भावजी हे अभंग रचना करतात. त्यांची नामदेवरायांची दासी असलेली जनाबाई अभंग रचना करते. नामदेवराय स्वतः आणखीन त्यांच्या कुटुंबातील त्यांचे मुलंही अभंग रचना करतात. त्यावेळच्या 18 पगड जातीतील सगळे संत अभंग रचना करतात. हे कुठल्या परिस्थितीमध्ये आहे? ज्या वेळेला कुठल्याही शिक्षणाचा आधार नाही, शिक्षणावरती बंदी आहे या सगळ्या समाजावरती, आणि तरीही उत्स्फूर्त काव्य रचना करतात. एवढंच नव्हे तर स्वतः ज्ञानेश्वर माऊलींच्या भगिनी असलेल्या मुक्ताबाई, नामदेवरायांच्या दासी असलेल्या जनाबाई आणि नंतरच्या कालखंडामध्ये थेट आपल्याला लक्षात येतं की तुकोबारायांच्या शिष्य असलेल्या बहिणाबाई हे अभंग रचना करतात. परंतु नामदेवरायांच्या बरोबर असलेले हे सगळे 18 पगड जातीचे संत आणखी स्त्रिया सुद्धा अभंग रचना करतात. आपण केव्हा तरी मराठी भाषेचे अभ्यासक म्हणून सुद्धा हा विचार समोर ठेवला पाहिजे की 13व्या शतकानंतर मधल्या कालखंडामध्ये म्हणजे थेट
तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई पर्यंत मधल्या कालखंडामध्ये एकाही स्त्रीची एकही रचना आपल्याला वाचायला मिळत नाही. असं का झालं असेल? मधल्या कालखंडामध्ये ह्या लोकांचा आवाजच कुठे नष्ट झालेला होता. त्या कालखंडामध्ये हे सगळे संत बोलायला लागले, निव्वळ आत्मभान जागृत झालं आणि आपली कैफियत मांडायला लागले. आणि म्हणून मग आपल्याला असं म्हणावं लागतं की दलित, आपण जे आज दलित साहित्य म्हणतो, दलित चळवळ म्हणतो, याचं प्रेरणास्थान जर आद्य कुठे असतील तर ते चोखोबाराय आहेत. ते नामदेवरायांचे शिष्य आहेत. एवढंच नाही तर चोखोबांचं चरित्र नामदेवरायांनी सांगितलं. आणखीन त्यांच्या अस्थी आणून त्यांची समाधी पांडुरंग आपल्या पायरी, नामदेव पायरीच्या समोरच, मंदिराच्या समोर तिथं त्यांनी केली हे आपल्याला माहित आहे. जनाबाईंना तर नामदेवरायांपासून वेगळं करताच येत नाही. नामयाची दासी जनी असं म्हटलेलं आहे. ती आद्य दलित स्त्री साहित्यिक आहे. आणखीन आपण जर विचार केलात तर दोईचा पदर खांद्यावरती आला असं म्हणणारी जनाबाई हे एका परीने स्त्रीमुक्ती चळवळीची सुद्धा पहिली प्रेरणा स्तोत्र आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि ह्या जनाबाईची जर प्रेरणा कोण असेल तर ते नामदेवराय आहेत हेही आपल्याला म्हणावं लागतं. ह्या सगळ्या चळवळींवरती नामदेवरायांचा प्रचंड प्रभाव आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे नामदेवराय मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी वाळवंटामध्ये कीर्तन लिहिलं. आणखीन ह्या सगळ्या जातीमधला जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या संतांनी. लोक असा प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर मला थोडंसं द्यावंसारखं वाटतं की एवढा प्रयत्न करून जातीभेद का नष्ट झाला नाही या संतांनी प्रयत्न करून. आपण लक्षात घेतलं पाहिजे, एका प्रकारे जात व्यवस्था ही केवळ धर्मामध्ये असलेली व्यवस्था नव्हती, तर जात व्यवस्था ही अर्थकारणाशीही जोडलेली व्यवस्था होती. आणि म्हणून अर्थकारण चालवण्यासाठी आपल्या जातीने परंपरेनं दिलेलाच व्यवसाय केला पाहिजे, अशा प्रकारचं बंधन या सगळ्या परंपरेमध्ये असलेल्या लोकांवरती सुद्धा त्या काळामध्ये होतं. ती समाजाची स्थिती होती. ती समाजाची स्थिती केव्हा बदललेली तुम्हाला दिसते? ज्या वेळेला लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळाला, ज्या वेळेलाच आपल्याकडे फुलेंनी एक मोठी सामाजिक क्रांती केली, महात्मा फुलेंनी, आणि 18 प्रगत जातीची लोक शिकायला लागली, त्यावेळेला ते इतर व्यवसाय करायला लागले. इंग्रजी शिक्षणानंतर लोक जी शिकली ते इतर व्यवसायामध्ये गेली आणि एक प्रकारची कोंडी आपण फोडायचा प्रयत्न करू शकलो. म्हणून आजचे नियम आणि आजचे आपण जर बघितलं तर आजचे जे आपल्या समोरचे आदर्श आहेत ते घेऊन 13व्या शतकाचा विचार त्यावेळेला असं का घडलं नाही असं आपल्याला मांडता येऊ शकत नाही. त्यावेळेला लोकांना शहाणं करण्यासाठी सगळं ज्ञान जे होतं ते धर्मग्रंथामध्ये बंद होतं आणि त्यामुळे लोकांना धर्मग्रंथ खुले करण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं, या सगळ्या संत परंपरेने केलं आणि लोक आपल्या लोकभाषेमध्ये बोलायला लागले. हे मोठं काम त्यांनी केलं आणि हे मोठं काम करताना नामदेवरायांसारखा एक प्रचंड ताकदीचा संघटक ज्ञानेश्वर माऊलींना सापडला. वारकरी संप्रदायाची ध्वजा आणि ह्या विचाराची ध्वजा ते घेऊन पंजाब पर्यंत गेले. ज्या 61 पदांचा गुरुग्रंथ साहेबांमध्ये समावेश करण्यात आला, तिथले अभ्यासक सुद्धा पंजाब मधले आणखी हिंदी साहित्याचे अभ्यासक आज मान्य करतात की नामदेवराय हे हिंदी मधले आद्य कवी आहेत. नामदेवरायांच्या आधी हिंदी साहित्यामध्ये कुठलीही रचना, म्हणजे छोटीशी रचना कुठेतरी भाटांनी केलेली एखाद्या राजाचं कवन असेल, पण त्या पलीकडे कुठलीही रचना नाही. आणि त्यामुळे नामदेवराय हे आद्य कवी म्हणून ह्या सगळ्या परंपरेने मान्य केलेलं आहे. आणि सगळ्या संत परंपरेवरती, हिंदी संत परंपरेवरती सुद्धा नामदेवरायांचा प्रभाव आहे. आणि हे 61 अभंग जे स्वीकारलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विठ्ठलाचे उल्लेख आहेत. इभी विठ्ठलू उभी विठ्ठलू, विठ्ठलू विन संसार नाही, असं नामदेवराय जेव्हा सांगतात. आणि तो सगळा अभंग ते सगळे त्या गुरुमुखी पंजाबी भाषेमध्ये गुरुग्रंथ साहेबांमध्ये येतात. गुरुग्रंथ साहेबाचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यापूर्वी शिखांमध्ये गुरु आणि शिष्य अशी परंपरा होती. शीख हा शब्दच शिष्य या शब्दावरनं आलेला आहे. परंतु त्या आधीची सगळी परंपरा एका प्रकारे ज्याला
गुरु गोविंद सिंगांनी हे केलं की ज्या वेळेला गुरु ग्रंथ साहेबाची रचना केली त्याला त्यांनी असं सांगितलं की यापुढे तुम्हाला गुरु मिळणार नाही, हा ग्रंथ हाच तुमचा गुरु आहे, म्हणून त्याला गुरु ग्रंथ साहेब म्हणतात. आणि प्रत्येक आपण जर बघितलं तर शिखांच्या धर्मस्थळामध्ये केवळ या ग्रंथाचीच पूजा केली जाते. आणि शीख हा असा अत्यंत पराक्रमी असा संप्रदाय आहे की हा धर्म संपूर्ण जगभर पसरला. जगभर तुम्ही गेलात तर अनेक देशांमध्ये शीख पोचलेले आहेत आणि त्यांच्या निमित्ताने हा गुरुग्रंथ साहेबही तिथं पोचलेला आहे. आणि आमचे नामदेवरायही त्या घरोघर वेगवेगळ्या देशांमध्ये पोचलेले आहेत. आपण जर बघितलं तर मराठी माणूस साला हे माहीत असो अगर नसो, परंतु आपल्या शेवटी सगळ्या आरतीच्या शेवटी आपण घालिले लोटांगण म्हणतोच. ती नामदेवरायांची रचना आहे. आणि त्यामुळे घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिनं रूप तुझे, हे जोपर्यंत आपण मराठी माणूस म्हणत असणार तोपर्यंत मराठी माणसाच्या घरोघर नामदेवराय आहेत. आणि मराठी माणूस जगभर जिथं जाईल तिथं त्यांना तो ह्या पद्धतीने नामदेवराय घेऊन जातो. आणि त्यामुळे एका परीने नामदेवराय हे आपले पहिले ग्लोबल झालेले संत आहेत. आणि हा वारकरी संप्रदाय हा त्यांनी जगभर पसरवण्याचं काम केलं. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं स्थान जे आहे ते अत्यंत श्रेष्ठ असं मानलेलं आहे. खरं बघितलं तर कुठल्याही संतांनी असा भेदाभेद मानलेला नाही की कोण हा संत श्रेष्ठ आणि हा श्रेष्ठ कनिष्ठ असं कुठेही कोणी म्हटलेलं नाही. ज्ञानेश्वर सारख्या संतांनी नामदेवरायांबद्दल असं म्हणून ठेवले की नामाचे बोल हे अमृताचे बोल आहेत, त्याच्या एवढे श्रेष्ठ कोणी बोललेलं नाही असं ते ज्ञानेश्वर माऊली सर्टिफिकेट देतात. एवढंच नव्हे तर त्यांना भक्त शिरोमणी असा शब्द ज्ञानेश्वर माऊली वापरतात. आणि त्यामुळे हे सगळे संत, आणि त्यातही आपण म्हणून म्हणतो की संत शिरोमणी नामदेवराय, ह्या सगळ्या संतांचं नेतृत्व एका पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी फार लवकर समाधी घेतली आणि म्हणून त्यांनी केलं. नामदेवरायांनी सगळीकडे हा संप्रदाय पसरवला आणि आपल्या सगळ्या समाजाला एक ऊर्जा दिली. त्यांच्याकडनं आपण प्रेरणा घेतली. आणखी नंतर म्हणूनच हे सगळी संत परंपरा निर्माण झाली. म्हणून आपल्याकडे शिवरायांचं राज्य आलं मगाशी बंडकरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि म्हणूनच आपल्याकडे ह्या परंपरेचा आपल्याकडे एक प्रकारचा पाया होता. म्हणूनच आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरांची ही नंतर सामाजिक चळवळ निर्माण झाली. ह्या सगळ्याचं मूळ प्रेरणा स्त्रोत हे नामदेवराय आणि त्यांचे समकालीन संत आहेत. म्हणून 13व्या शतकातील या संतांना नामदेवरायांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण पुन्हा एक वार वंदन करूया. आणि पुन्हा एक वार हा सगळा आपण पुन्हा यांच्या विचारांचं चिंतन करूया. या निमित्ताने आपल्याला ही चिंतन करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी जरी मी ह्या बॅरिस्टर नाथपै सेवांगणचा अध्यक्ष असलो तरी संत साहित्य हा माझा एका दृष्टीने प्रेमाचा विषय आहे. आणि आम्ही असं म्हणतो की आम्ही कोण आहोत, तर नामदेवरायांनी आमचं खरं बघितलं तर एकच कुळ आहे असं मानलेलं आहे. नामदेवरायांचा जे पसायदान आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की अकल्प आयुष्य व्हावे तो या कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. याच्यामध्ये जे कुळ आहे ते जे कुळ आहे ते हरीच्या दासांचं कुळ आहे. आणि त्या कुळाचे आम्ही त्या कुळामधले एक व्यक्ती आहोत. म्हणून आम्हाला एक प्रकारचा अभिमान आहे, प्रेम आहे. आणि माझ्या जातीचे मज भेटो कोणी, या निमित्ताने हाच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न रिंगणच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष चालू आहे. आपल्याला माहित आहे आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत जागरूक असे तरुण पत्रकार काही एकत्र आले आणि त्याचे नेतृत्व सचिन परब सारख्या अत्यंत प्रगल्भ विचार करणाऱ्या, संत परंपरेबद्दल अत्यंत प्रेम असणाऱ्या, आणखीन वारकरी परंपरेचा शोध घेण्याचा सातत्याने प्रयत्न करण्याचा प्रयत्न ह्या काही पत्रकारांनी केला. आणि ते एकत्र येऊन दरवर्षी एका संतावर एक फार सुंदर असा रिंगण नावाचं एक वार्षिकांक काढतात. आणि आपण ज्याला म्हणतो की आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे पंढरीनाथ, त्याची जी आषाढी यात्रा होते तो सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा आपण समजला पाहिजे आपल्या महाराष्ट्राचा. त्यावेळेला आषाढी यात्रेच्या निमित्ताने आषाढी एकादशीला त्याचं दरवर्षी प्रकाशन ते करतात. आणि ही परंपरा यावर्षी करोना सारखा
परिस्थितीमध्ये आषाढी वारी होऊ शकली नाही, अनेक अडचणी आल्या, तरीही ह्या आपल्याला माहित आहे की रिंगणशा या वर्षीचा सोपानदेव विशेष अंकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पंढरपूरला करण्यात आलेला आहे. तो अंकही आपण वाचूया आणि हे सगळे अंकही वाचूया. त्या निमित्ताने आपल्याला या परंपरेची एक वेगळी ओळख होईल. या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आलोत आणि आपण सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने थोडक्यात दिवसामध्ये आम्ही विनंती केल्यानंतर सुद्धा आपले कॉम्रेड संपत देसाई, आणखीन ज्ञानेश्वर बंडगर हे या चर्चेमध्ये सामील झाले. त्यांचंही मनापासून ऋण मी व्यक्त करतो. सचिन परब यांचंही ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची एकूणच या संयोजकांनी मला संधी मिळाली त्याबद्दल आणि तुमचा संवाद साधता आला म्हणून आपण सर्वजणांनी ऐकून घेतलं आणि सहभागी झाला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आता हा जो कार्यक्रम चालू आहे नामदेव रायांचा, ती जी लाईव्ह चर्चा आहे त्याची सांगता जी आहे ते नामदेव रायांच्या पसायदानाने या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी ज्ञानेश्वरजी काही प्रश्न आले आहेत का? नाही, प्रश्न नाही. प्रश्न आले प्रश्न आले आहेत का? नाही, प्रश्न नाही आले. नाही आहेत ना? नाही. मग आपण मला वाटतं सांगतेकडे वळूया. आपण सर्वांनी नामदेव रायांचं पसायदान या ठिकाणी म्हणूया. या कार्यक्रमाची सांगता त्या पसायदानाने करूया. आपण सर्वांनी म्हणूया. अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची पादान हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी. अहंकाराचा वारा न बाधो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, दयामुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ती संत मंडळी सुखी असो. बोला पुंडलिक वरदेव विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, नामदेव राय महाराज की जय, जय जनाबाई महाराज की जय. जय. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद. धन्यवाद. थोडं धन्यवाद.